नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या बांधकाम कामगार योजनेचे कामगार आहेत त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप पाहिजे असल्यावर स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरल्यानंतर त्यांना सर्व कौटुंबिक माहितीची आवश्यकता असते। तुमच्या फॉर्ममध्ये सर्व कौटुंबिक माहिती आहे का? फॅमिली डिटेल्स, बांधकाम कामगार फॅमिली डिटेल्स ही आपण आज चेक करणार आहोत। तर ती कशा पद्धतीने चेक करायची? फॅमिली डिटेल्समध्ये आपले नाव आहेत का? बांधकाम कामगाराचे पती पत्नी व त्यांचे मुलाची नावं आहेत का? हे कशा पद्धतीने चेक करायचं हे आपण आज पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। फक्त मोबाईलच्या सहाय्याने जो बांधकाम कामगाराला फॉर्म भरता वेळी जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आपल्याला यासाठी लागणार आहे। तर फक्त मोबाईलच्या सहाय्याने आपण चेक करणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा। नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे। त्यामध्ये बांधकाम कामगार योजना हे आपल्याला टाईप करायचं आहे। त्यानंतर महा BOCW इथं आपल्याला टाईप करायचं आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर प्रोफाईल लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली मोबाईल नंबर जो फॉर्म भरता वेळेस बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरता वेळेस तो मोबाईल नंबर दिला होता तोच मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे। त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे। मोबाईलवर OTP तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP क्लिक करायचा आहे। OTP आलेला आहे, OTP आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर फॅमिली डिटेल्समध्ये आपली फॅमिली डिटेल्स आपल्याला बघायची आहे। तो हे फॅमिली डिटेल्स आहे। अशा पद्धतीने आपण इथं फॅमिली डिटेल्स आपण बघू शकता। तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती। फॅमिली डिटेल्समध्ये जाऊन आपण स्कॉलरशिपसाठी जे आपले मुलं आहेत त्यांची फॅमिली डिटेल्स, जे बांधकाम कामगाराची मुलं आहेत त्यांनी फॉर्म भरला आहे किंवा स्वतः बांधकाम कामगार आहेत ते सुद्धा आपली फॅमिली डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता। त्यानुसार आपल्याला योजनेचा लाभ मिळेल। तर फॅमिली डिटेल्स जर नसेल तर आपल्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही, ही महत्त्वाची माहिती आहे। तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। धन्यवाद मित्रांनो।